राज्य सरकारने धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गात म्हणजेच अनुसूचित जमाती अंतर्गत आरक्षण देण्यासाठी समिती गठीत केली आहे। त्याच्या निषेधार्थ तसेच अनुसूचित जमाती प्रवर्गात धनगरांचा समावेश करू नये या मागणीसाठी सोमवारी संयुक्त आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला। यावेळेस धनगर समाजाला आदिवासी जमातींमध्ये समाविष्ट करून बेरजेचे राजकारण कराल तर आम्ही 85 मतदारसंघामध्ये वजाबाकीचे राजकारण करू असा इशारा संयुक्त आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीचे निमंत्रक अनिल भांगले, सुनील झडके आणि हंसराज खेवरा यांनी दिला आहे। 15 सप्टेंबर 2024 रोजी महाराष्ट्र सरकारने धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यासाठी समितीचं गठन केलं आहे। या संदर्भात स्वतंत्र GR काढण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत। त्याविरोधात हा मोर्चा काढण्यात आला होता। सोमवारी भगवती शाळेपासून या मोर्चाला सुरुवात झाली। या मोर्चामध्ये शेकडो आदिवासी सहभागी झाले होते। गोखले रोड, राममारुती रोड मार्गे पुणा गाडगे ज्वेलर्स चौकातून तलावपाली रोड, राजवंत ज्वेलर्सपासून डावीकडे गडकरी रंगायतन चौकातून उजवे वळण घेऊन चिंतामणी चौक, जांभळी नाका येथून अग्यारी रोड मार्गे टेंभी नाका येथून उजवीकडे कोर्ट नाका, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुढे राघोजी भांगरे चौक, कोर्ट नाका, शासकीय विश्रामगृह येथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले। यावेळेस मंचावरती अनिल भांगले, हंसराज खेवरा, सुनील झडके, दीपक पेंदाम, रमेश परचाके, रमेश आत्राम, मधुकर तळपाडे, समीर तडवी इत्यादी उपस्थित होते। आज आम्ही या ठिकाणी संयुक्त आदिवासी हक्क कृती समिती आम्ही स्थापन केलेली आहे आणि आज आम्ही हा मोर्चा काढण्याचं कारण काय आहे की आज सरकारने आदिवासींच्या हक्काचा म्हणजे जो आरक्षणाबद्दलचा आमचा जो विषय चालू आहे आणि सगळ्या महाराष्ट्रात ह्या जनतेने सगळ्यांनी अप्रोच केलेले आदिवासी जनतेने आणि तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये चालू आहे सगळे आरक्षण। म्हणून आम्ही ठाणा, पालघर, मुंबई, नाशिक ह्या सगळ्या जिल्ह्यातून मिळून आम्ही आज ठाण्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यावर धडक मोर्चा काढलेला आहे आदिवासी म्हणून की आमचा जो आरक्षण आहे, आमचा जो 7.5% आरक्षण आहे, त्या आरक्षण मध्ये आमच्या जो आदिवासी बांधवांच्याच इतर जाती आहेत आदिवासीमध्ये त्यांनाच ते आरक्षण पुरत नाही आणि त्या आरक्षण आम्हालाच त्या आरक्षण काही अजूनही सवलती भेटत नाही आणि पुरेशा होत नाही। आणि इतर समाजाला जर आमच्या जर आरक्षण देत असेल धनगर समाजाला, त्यांनी धनगर समाजाला द्यावं। त्यांचं 3.5% आरक्षण आहे ना, त्या आरक्षणाला त्यांनी द्यावं, त्यांनी त्यांचं बघावं, आमच्या आरक्षणामध्ये त्यांनी घुसखोरी करावं नाही। म्हणून आमचं हे आव्हान आहे आदिवासी सगळ्या बांधवांचं। नक्कीच पडणार, अख्ख्या महाराष्ट्रात निवडणूक त्यांच्यावर परिणाम पडणार या सरकारवर आणि सर्व आदिवासी बांधव सगळं जागा उठलेले आहेत।